चला तर मग आजच्या या विश्लेषणात याच थक्क करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या मुळाशी जाऊया. साहजिकच प्रश्न पडतो की महाराष्ट्रातील बौद्ध समाजाने, ज्यांना पूर्वी महार म्हणून ओळखलं जायचं, त्यांनी इतक्या प्रचंड वेगाने प्रगती नेमकी केली तरी कशी? हा बदल एवढा मोठा आहे की तो समजून घेणं अत्यंत रंजक ठरणार आहे. आपण बघूया की हा अफाट आणि ऐतिहासिक बदल नक्की कसा घडला. भूतकाळ आणि वर्तमानाची तुलना केली ना तर फरक अक्षरशः डोळे दिपवणारा आहे. एका बाजूला गावाबाहेरचं ते अंधकारमय जीवन, जिथे शिक्षणाचा अभाव आणि जातीय भेदभाव होता. आणि आता याच समाजातील लोक इंजिनियर, डॉक्टर, सरकारी अधिकारी आणि IT प्रोफेशनल्स म्हणून मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. आज ते स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात, मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवतात. हा काही एका रात्रीत झालेला चमत्कार नाहीये बरं का. यामागे अनेक पिढ्यांचा अत्यंत कठीण असा संघर्ष दडलेला आहे. आणि ह्या संपूर्ण प्रवासाचा, या यशाचा पाया एका अत्यंत शक्तिशाली महामंत्रावर उभा आहे. तो मंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा काही फक्त एक विचार नव्हता, तर समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्याचा तो एक अचूक मास्टर प्लॅन होता. बाबासाहेबांना हे अगदी पक्क माहीत होतं की जो समाज शिक्षित होईल तोच खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहील. आता नुसतं मंत्र मिळून उपयोग नसतो, तो कृतीत आणावा लागतो. आणि या समाजाने नेमकं तेच केलं. शिक्षणाला अगदी सर्वोच्च प्राधान्य दिलं. लोकांनी प्रसंगी पोटाला चिमटा काढला, पण मुलांना शाळेत आणि कॉलेजात नक्की पाठवलं. आणि नुसतं शिक्षण नाही, तर स्पर्धा परीक्षांवर आणि सरकारी नोकऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. खऱ्या अर्थाने प्रगतीची पहिली मोठी पायरी इथूनच रचली गेली. बाबासाहेबांनी फक्त शिक्षणाची वाट दाखवली नाही, तर गावाकडून शहराकडे जाण्याची अचूक दिशाही दिली. गावात त्यावेळी काय होतं? जातीय भेदभाव, बेरोजगारी आणि संधींचा पूर्ण अभाव. पण शहरांमध्ये मात्र रेल्वेच्या नोकऱ्या, कारखान्यातलं काम आणि व्यवसायाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होत्या. याच मोठ्या फरकामुळे स्थलांतराची एक प्रचंड मोठी आणि ऐतिहासिक लाट आली. मग काय, लोकांनी थेट मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांची वाट धरली. या शहरांनी केवळ नवीन रोजगार दिले नाहीत, तर एका संपूर्ण नव्या आणि आधुनिक शहरी मध्यम वर्गाला जन्म दिला. हे स्थलांतर म्हणजे काही फक्त एका गावातून दुसऱ्या गावात जाणं नव्हतं. ती एक प्रचंड मोठी सामाजिक आणि आर्थिक झेप होती. आता इथली सगळ्यात रंजक गोष्ट कोणती माहितीये? ही साक्षरतेची आकडेवारी बघा. आज महाराष्ट्राचा सरासरी साक्षरता दर साधारण 82% आहे. पण बौद्ध समाजाचा साक्षरता दर तब्बल 87%च्याही पुढे गेल्याचं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. हे आकडेच खूप काही सांगून जातात. समाजाच्या त्या अफाट जिद्दीची आणि शैक्षणिक यशाची हीच तर खरी पावती आहे. आणि हा एवढा मोठा साक्षरता दर काही आपोआप आलेला नाहीये. या समाजाने शिक्षणाकडे कधीच खर्च म्हणून बघितलं नाही. ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक होती. मुलांसाठी हॉस्टेलचा वापर करणं, प्रसंगी कर्ज काढून कोचिंग क्लासेस लावणं आणि सरकारी परीक्षांसाठी अक्षरशः रात्रंदिवस एक करणं, या सगळ्यासाठी अनेक कुटुंबांनी जे त्याग केलेत ना, त्याचेच गोड फळ आज पुढच्या पिढीला अत्यंत भक्कम स्वरूपात मिळतंय. पैशांच्या या गुंतवणुकीसोबतच एक खूप मोठा वैचारिक बदलही इथे घडला. समाजाने आपला मौल्यवान वेळ आणि पैसा जुन्या कर्मकांडांवर किंवा अंधश्रद्धेवर उधळण्याऐवजी तो वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मसन्मान आणि करिअर घडवण्याकडे वळवला. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी त्यांनी आपली सर्व ऊर्जा पणाला लावली. हा दृष्टिकोनातला बदल खऱ्या अर्थाने क्रांतिकारक ठरला. अर्थात या सगळ्या अथक प्रयत्नांना भारतीय संविधानाची अत्यंत भक्कम साथ मिळाली. संविधानामुळे समान अधिकार मिळाले, शिक्षणाची दारं खुली झाली आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हक्काच्या संधी मिळाल्या. आरक्षणामुळे लाखो कुटुंबांच्या घरात पहिल्यांदाच कायमस्वरूपी पगार, पेन्शन आणि एक प्रकारची आर्थिक स्थिरता आली. आणि याच आर्थिक सुरक्षेमुळे समाजाला प्रगतीचा एक मजबूत पाया मिळाला. हे सगळं यश कसं वाढत गेलं याचं एक भारी सूत्र आहे. एक प्रकारचा जेनरेशनल डॉमिनो इफेक्ट. म्हणजे कसं तर पहिली पायरी, एका पिढीने प्रचंड कष्ट करून सरकारी नोकरी मिळवली. दुसरी पायरी, त्यातून जी स्थिरता आली त्याचा वापर करून पुढच्या पिढीला अगदी थेट इंग्लिश मीडियममध्ये दर्जेदार शिक्षण दिलं. आणि तिसरी पायरी, यातूनच पुढच्या पिढीची आर्थिक आणि सामाजिक प्रगती अनेक पटींनी वेगाने झाली. एका पिढीचा त्याग हा दुसऱ्या पिढीच्या प्रगतीचं इंजिन बनला. फक्त गेल्या 25-30 वर्षांचाच विचार केला ना, तर शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे हा समाज आज भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या समाजांपैकी एक म्हणून ओळखला जातोय. सामाजिक जाणीवेसोबतच या नव्या डिजिटल जगाशी अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे जोडून घेण्याचं काम या समाजाने अगदी लील्या केलंय.
म्हणूनच आजचं वास्तव हे प्रचंड सुखावं आणि प्रगल्भ आहे. स्वतःचा प्रशस्त फ्लॅट, स्वतःची वाहनं आणि या आधुनिक डिजिटल जगात मिळवलेलं मोठं यश हीच आता या समाजाची नवी ओळख बनली आहे. विचार करा, गावाबाहेरच्या एका छोट्या वस्तीतून सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक, शहरी, डिजिटल मध्यमवर्गाच्या अगदी केंद्रस्थानी येऊन पोचलाय. हा 50 ते 60 वर्षांचा प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि प्रेरणादायी आहे. तर मग जाता जाता एकच विचार करूया, ही काय फक्त पैशांची, फ्लॅट्सची किंवा गाड्यांची गोष्ट आहे का? अजिबात नाही. हा खऱ्या अर्थाने आत्मसन्मान, प्रगत विचार आणि शिक्षणाचा अत्यंत मोठा विजय आहे. जो समाज एकेकाळी गावाबाहेर असायचा तो आज प्रगतीच्या शिखरावर डौलाने उभा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आणि विचारांचा हा असा चिरंतन प्रभाव आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली ही माहिती आपल्याला खरोखरच खूप काही शिकवून जाते आणि कायम पुढे जाण्याची मोठी प्रेरणा देत राहते.